नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे विनायक कम्प्युटर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडद्वारे न्यू रिक्रुटमेंट निघाली आहे। टोटल 167 वेकेन्सी आहेत। अप्लाय करण्यास सुरुवात ऑलरेडी झाली आहे। लास्ट डेट ही 6 ऑगस्ट 2025 आहे। ह्या रिक्रुटमेंटमध्ये टोटल 5 पोस्ट आहेत। पहिली पोस्ट आहे ट्रेनी ज्युनियर ऑफिसरची। ह्यामध्ये 44 वेकेन्सी आहेत। ह्या पोस्टसाठी क्वालिफिकेशन हे डिग्री लागणार आहे। ते कोणत्याही डिसिप्लिनमध्ये झालेले असेल तरी चालेल आणि 50% मार्क्स पाहिजे आणि 10th मध्ये मराठी सब्जेक्ट पाहिजे। त्यानंतर 2 वर्षाचे एक्सपिरियन्स पाहिजे अर्बन किंवा DCC बँकमध्ये ॲज अ ऑफिसर आणि ह्या पोस्टसाठी एज हे 23 ते 32 वर्ष आहे। त्यानंतर दुसरी पोस्ट आहे ट्रेनी असोसिएटची। यामध्ये 50 वेकेन्सी आहेत आणि ह्या पोस्टसाठी क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएट पाहिजे, कोणत्याही डिसिप्लिनमध्ये असेल तरी चालेल आणि 50% मार्क्स पाहिजे। त्यानंतर 10वी मध्ये मराठी सब्जेक्ट पाहिजे आणि ह्या पोस्टसाठी एज हे 21 ते 28 वर्ष आहे। त्यानंतर तिसरी पोस्ट आहे ट्रेनी टायपिस्टची। ह्याच्यामध्ये टोटल वेकेन्सी 9 आहेत। त्यानंतर ह्या पोस्टसाठी क्वालिफिकेशन हे डिग्री पाहिजे, कोणत्याही डिसिप्लिनमध्ये झालेले असेल तरी चालेल। त्यानंतर गव्हर्नमेंट कॉमर्शियल सर्टिफिकेट एक्झाम पास पाहिजे। 30 वर्ड पर मिनिट मराठी टायपिंग आणि 40 वर्ड पर मिनिट इंग्लिश टायपिंग पाहिजे। त्यानंतर वर्ड प्रोसेसिंग अँड स्प्रेडशीट हे कॅम्प्युटर ॲप्लिकेशन आले पाहिजे आणि ह्या पोस्टसाठी एज ही 21 ते 28 वर्ष आहे। त्यानंतर चौथी पोस्ट आहे ट्रेनी ड्रायव्हरची। ह्याच्यामध्ये टोटल 6 वेकेन्सी आहेत। त्यानंतर ह्या पोस्टसाठी क्वालिफिकेशन हे 10वी पास पाहिजे आणि मराठी सब्जेक्ट पाहिजे आणि त्याच्यानंतर लाईट मोटर व्हेकल लायसन पाहिजे। ह्या पोस्टसाठी एज ही 18 ते 30 वर्ष आहे। त्यानंतर 5वी पोस्ट आहे ट्रेनी पिऊनची। याच्यामध्ये वेकेन्सी 58 आहेत। क्वालिफिकेशन हे 10वी पास पाहिजे आणि मराठी सब्जेक्ट पाहिजे आणि ह्या पोस्टसाठी एज हे 18 ते 30 वर्ष पाहिजे। त्यानंतर आपण फीबद्दल पाहूया। ट्रेनी ज्युनियर ऑफिसरसाठी 1770 रुपये फी आहे। त्याच्यानंतर ट्रेनी असोसिएटसाठी 1180, त्याच्यानंतर ट्रेनी टायपिस्टसाठी 1180 रुपये, त्याच्यानंतर ट्रेनी ड्रायव्हरसाठीही 1180 रुपये आणि ट्रेनी पिऊनसाठी देखील 1180 रुपये फी आहे। त्यानंतर आपण सिलेक्शन प्रोसेसबद्दल पाहूया। तर ट्रेनी ज्युनियर ऑफिसरसाठी फर्स्ट ऑनलाईन रायटन टेस्ट असणार आहे। त्यासाठी लागणारे सिलेबस तुम्ही इथे पाहू शकता। त्यानंतर इंटरव्ह्यू आणि नंतर मेरिट लिस्ट लागणार आहे। त्यानंतर ट्रेनी असोसिएटसाठी फर्स्ट ऑनलाईन रायटन टेस्ट असणार आहे। त्याच्यानंतर त्या टेस्टसाठी सिलेबस इथे तुम्ही पाहू शकता। त्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे आणि त्याच्यानंतर मेरिट लिस्ट लागणार आहे। त्यानंतर ट्रेनी टायपिस्टसाठी फर्स्ट ऑनलाईन एक्झाम असणार आहे। त्यासाठी लागणारे सिलेबस तुम्ही इथे पाहू शकता आणि त्यानंतर स्किल टेस्ट असणार आहे। त्यानंतर ट्रेनी पिऊन आणि ट्रेनी ड्रायव्हरसाठी फर्स्ट ऑनलाईन रायटन टेस्ट असणार आहे। त्या टेस्टसाठी लागणारे सिलेबस इथे तुम्ही पाहू शकता। त्यानंतर इंटरव्ह्यू आणि मेरिट लिस्ट लागणार आहे। त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर हे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि कोल्हापूर असणार आहे। त्यानंतर अप्लाय करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स पाहूया। 10th मार्क्स कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल ID, फोटो आणि सिग्नेचर, थंब इम्प्रेशन, हँड रिटन डिक्लेरेशन, कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि क्वालिफाईड मार्क्स कार्ड। तर मित्रांनो, अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा।